माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएल्गार मोर्चा आज नागपुरात पोहोचणार आहे आणि ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी पहाटेपासूनच राज्यभरातील दिव्यांग बांधव आणि शेतकरी या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी हा महामोर्चा जो आहे तो या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आहे। आता मरायचं नाही तर लढायचं अशा प्रकारचं बॅनर या ठिकाणी लावलेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। याच ठिकाणी ही सभा होणार आहे आणि सभास्थळी लोक यायला सुरुवात झालेली आहे। हे दिव्यांग बांधव या ठिकाणी आलेले आहे, शेतकरी आलेले आहे। कुठून आले? संभाजीनगर मधून। शेतकऱ्याचं कर्जमाफी व्हायलाच पाहिजे आणि अपंगाला 6,000 रुपये मानधन भेटायलाच पाहिजे दर महिन्याला। काय किती दिवस राहणार आता इथे? आम्ही जोपर्यंत आमचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही। काही सरकारनं तर आज चर्चेला बोलावलं, आज मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवलेली आहे, मग आंदोलन कशासाठी? नाही आम्हाला आमची ताकद दाखवायची ना। तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही आम्ही। किती वाजता आजोबा किती वाजता आले तुम्ही? 6 वाजता येले सकाळी आज? हा सकाळी 6ला आलो। सकाळी 6ला आलो 6ला। तुम्ही कधी आले? आम्ही पहाटे 5ला आलो अहिल्यानगर जिल्ह्यामधून आणि मला ह्या म्हणजे घटनेचा आधारस्तंभ पत्रकार बंधूंना विनंती करायची आहे। आम्ही वेळोवेळी 1 वर्ष 1.5 वर्ष झालं नामदार बच्चू कडू साहेबांच्या नेतृत्वाखाली 6 आंदोलन केलेले आहेत, म्हणजे 6-7 आंदोलन केले। का दिव्यांगाला 6,000 मानधन आणि शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, कारण निवडणुकीच्या अगोदर आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं 7/12 कोरा कोरा कोरा, आणि आता ते त्यांच्या शब्दावर पलटी मारतायत। मुख्यमंत्र्यांनी आज चर्चेसाठी बोलावलंय, बैठक आहे आज। ही चर्चा म्हणजे दरवेळेस त्यांनी दाखवलेलं गाजर आहे। नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी हे सगळे बांधव आक्रमक आहे। पहाटेपासूनच आज या ठिकाणी लोक यायला सुरुवात झालेली आहे आणि मुक्कामाच्या तयारीने आले। विदर्भच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागातून बच्चू कडू यांचे समर्थक आणि शेतकरी दिव्यांग बांधव या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।